राज्यभरातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आझाद मैदानात आंदोलन पुकारलेलं आहे। जवळपास 2 ते 2.5 लाख या ठिकाणी हे शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी आहेत। जुनी पेन्शन जी आहे ती लागू करावी या मागणीसाठी हे संपूर्ण राज्यभरातून कर्मचारी या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत या संघटनेचे काही पदाधिकारी आहेत। काय नेमक्या मागण्या आहेत, काय कशासाठी आंदोलन पुकारलेलं आहे? 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शासकीय सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांची जे शासनाने DCPS NPS लागू केला आहे ते बंद करण्यात यावं आणि मागच्या 10 वर्षापासून शासनाने जो कपात बंद केलेली होती ती अचानकपणे कपात चालू केली आहे। जर 10% मागील पगारीतून बेसिकचा 10% कपात आणि चालू पगारीची 10% कपात जर होत असेल आणि जर 20% कपात पगारीतून होत असेल तर आम्ही उदरनिर्वाह करायचा कसा? आपल्यासोबत कोकण विभागाच्या महिला आघाडी प्रमुख ज्या आहेत त्या अनिता साळवे आहेत। राज्य सरकारला ठणकावून सांगावं असं वाटतंय की 5 वर्ष फक्त 5 वर्ष सरकारच्या खात्यामधले पैसे भ्रष्टाचाराने ओढणाऱ्या नेत्या मंडळींना तुम्ही जुनी पेन्शन लागू करता, आमरण करता। त्याच वेळी जेव्हा शिक्षक आयुष्याची 40 ते 50 वर्ष आपली सेवापूर्ती करत असतो त्यावेळी त्याला नवीन पेन्शनचा कायदा कशासाठी? इथे माझ्यासोबत माझ्या भगिनी आपल्या लहान मुलाबाळांसह नवीन पेन्शन योजनेला धडाका देऊन त्याला विरोध करण्यासाठी इथे आलेले आहेत। त्याचबरोबर मयत जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा जुनी पेन्शन लागू करावी। एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी सरकारनं दखल घ्यावी आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशीच इच्छा या ठिकाणी व्यक्त होते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।